थायलंडमध्ये लोक एवढ्या आवडीनं मगर खातात की ते बघून ती मगर कशी लागत असेल याची माझी क्युरियोसिटी जास्तच वाढली होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लौकिक. मी एक्सप्लोअर करायला आले होतो कराबीचं आवनांग नाईट मार्केट. कराबीचं आवनांग नाईट मार्केट हे खूप फेमस आहे. बीचच्या फ्रंटला आहे ते आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात, जसे कपड्याचे स्टॉल्स, खेळायचे स्टॉल, लहान मुलांचे स्टॉल, जसे छोटी जत्रा टाईप भरते ना त्या टाईप तो एरिया आहे. पण सगळ्यात जास्त तिथं फेमस आहे ते त्याचे फूड स्टॉल्स. तिथं व्हेजची व्हरायटी तशी कमीच आहे, पण नॉनव्हेज हे खूप प्रकारे विकलं जातं. जसं की सी फूड असेल, मटन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सी फूड्स आणि मटन तिथे खूप फेमस आहेत. सी फूडमध्ये तर व्हरायटी एवढी आहे की आपण कधी ती बघितली पण नसेल. रंगीबेरंगी सी फूड बघून छान पण वाटतं, पण खायची काही इच्छा होत नाही. फक्त ते लोक असं भाजून मीठ टाकून खातात. मग आलो मी माझी क्युरियोसिटी असलेल्या मगरीच्या स्टॉलवर. समोर लावलेले ते मगरीचे भयानक तोंड बघून कुणाला पण भीती वाटेल. त्या स्टॉलवरच्या लेडीला त्या मगरीच्या टेस्टबद्दल विचारल्यावर ती मला म्हणाली की हे चिकनसारखंच लागतं, तुम्ही ट्राय करा. पण माझी काही हिंमत झाली नाही आणि मी तिथून बाहेर पडलो. मग गेलो फ्रूट स्टॉलला आणि मला ट्राय करायचं होतं थायलंडचं फेमस मँगो स्टिकी राईस. मँगोच्या कॉम्बिनेशनमध्ये तिथं उगवणारा तो स्टिकी राईस खायचा असतो. साधारणपणे 60-70 बाटला तो मिळतो. मग मी ते ट्राय केलं आणि ते बाईट घेतल्यावर मला असं वाटलं की ते खरंच खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही थायलंडला आला की नक्की मँगो स्टिकी राईस ट्राय करा.